सत्ताधारी महायुतीचा दारुण पराभव झालेला आहे। या पराभवानंतर महाराष्ट्रातील महायुतीमधील घटक पक्षांमधून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे। याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झाली आहे। बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या पराभवानंतर अमोल मिटकरी यांनी भाजप आणि शिवसेनेवर आरोप केलेत। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना केवळ अजितदादांचीच मतं मिळाली, मात्र त्यांना भाजप आणि शिंदे गटाची मतं ट्रान्सफर झाली नाही, असा दावा मिटकरी यांनी केलाय। असे निकाल लागतील अशी अपेक्षा आम्हाला नव्हती, असं अमोल मिटकरी म्हणाले। नक्कीच बसला। चंद्रकांत पाटलांनी तसं विधान करण्याची काही गरज नव्हती। सर्वांना सांगितलं गेलं होतं की पवार साहेबांवर कुठं टीका टिप्पणी होऊ नये, पण पहिल्याच दिवशी त्यांनी जे विधान केलं त्या विधानावर आम्ही कोणी समाधानी नव्हतो। त्याच्यामुळे तो फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रामाणिक पद्धतीने आम्ही काम केलं तसं आमच्या मित्रपक्षांनी केलं नाही। म्हणजे आम्हाला वाटत होतं कमळाला मतदान करावं, पण बारामतीत कमळाला मतदान करणाऱ्यांनी घड्याळाला मतदान का केलं नाही हे पण एक संशोधनाचा विषय आहे। खडकवासल्यामध्ये अपवाद आहे। भीमराव तापकीरांच्या कार्यकर्त्यांनी खडकवासल्यामध्ये म्हणजे घड्याळाला मतदान केलं, त्याच्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही। पण खडकवासल्याचा भाग सोडला तर भोर, वेल्हा, मुळशी, इंदापूर, दौंड, त्याच्यानंतर बारामती आणि पुरंदर या ठिकाणी मात्र कुठेही, पुरंदरला तर शिवसेनेचे तिथे शिवतारे होते, त्यांचे फारसा काही सहकार्य झालं असं आम्हाला दिसत नाही। प्रदेशाध्यक्षांचा तो अधिकार आहे। मी पहिल्यांदा आरोप करताना म्हटलं की हे माझं वैयक्तिक मत आहे, ते पक्षाचं मत असू शकत नाही। रायगडमध्ये मित्रपक्षानं सहकार्य केलं हेही मी सांगितलं, पण तसं सहकार्य कुठेही बारामतीमध्ये मला दिसलं नाही, कारण मी 10 दिवस त्या ठिकाणी होतो। त्यामुळे तटकरे साहेबांचा तो अधिकार आहे, त्यांनी काय बोलावं। मला माझं वैयक्तिक मांडायचा मत अधिकार होता, ते मत मी वैयक्तिक मांडलं। पवार साहेबांच्या भावनिकतेची लाट जशी बारामतीमध्ये पाहायला भेटली तशीच ती शिरूरमध्ये पण पाहायला भेटली। याचप्रमाणे जिथं आमचे 6 आमदार आहेत तिथं आम्हाला अपेक्षा होती की आढळराव पाटलांचा विजय व्हायला पाहिजे होता आणि कोल्हे त्या ठिकाणी पराभूत व्हायला पाहिजे होते, पण तसं न होता आमच्यातल्याच काही लोकांनी काही दगाफटका केला का याचं सुद्धा मंथन पक्षाच्या बैठकीमध्ये नक्कीच केलं जाईल।